नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. चौकीदार गट ड या पदासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत. मराठी व्याकरण यासंबंधी 50 सराव प्रश्न व त्याची उत्तरं आपण पाहणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. आणि चला पहा, पहिला प्रश्न बघा. नवल. नवल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर आश्चर्य. नवल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर आश्चर्य हे आपल्याला नवल या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी असलेला सांगता येईल. अनल या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? तर अग्नी. आपल्याला अनल या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे, तर अग्नी हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अनल या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? तर अनल हे शब्द अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला किंवा योग्य शब्द असलेला सांगता येते. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर जल. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर जल हे आपल्याला पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगता येईल. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अवनती. उन्नती या शब्दाचा समानार्थी उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अवनती हे असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अवनती हे असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. उपकार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अपकार. उपकार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अपकार हे असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. धवल शब्दाचा अर्थ काय आहे? तर पांढरा असलेला आपल्याला सांगता येईल. धवल शब्दाचा अर्थ काय आहे? तर आपल्याला पांढरा हे आपल्याला धवल या शब्दाचा अर्थ असलेला या ठिकाणी सांगता येईल. क्षय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर वृद्धी. क्षय म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर वृद्धी हे ठिकाणी असलेला दिसून येतो. क्षय म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कमी होत जाणे, त्याच्याच विरुद्धार्थी आहे वृद्धी होत जाणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पृथ्वी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर वसुंधरा आपल्याला या ठिकाणी असलेला या ठिकाणी सांगता येईल. वसुंधरा हा होय या शब्दाचा आपल्याला दिसून येतो. आकाश पाताळ एक करणे. आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर खूप प्रयत्न करणे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर खूप प्रयत्न करणे हे आपल्याला या ठिकाणी याचा अर्थ असलेला या ठिकाणी सांगता येईल. दोन डोळे शेजारी. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी या म्हणीचा अर्थ काय आहे? तर डोळे. डोळे. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी या म्हणीचा अर्थ आहे डोळे किंवा अवयव हे आपल्याला या म्हणीचा अर्थ सांगता येईल. इतिश्री करणे म्हणजेच काय आहे? तर शेवट करणे. इतिश्री या शब्दाचा इतिश्री करणे म्हणजेच काय करणे आहे? तर शेवट करणे हे आपल्याला म्हणणे योग्य उत्तर आपल्याला या शब्दाचा असलेलं सांगता येईल. कपाळ मोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर मरण येणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे, तर मरण होणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कपाळ मोक्ष होणे या वाक्याचा प्रचाराचा अर्थ काय आहे? तर मरण येणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे उकळ पांढरे सोने. उकळ पांढरे होणे म्हणजे काय? तर उकळ पांढरे होणे म्हणजे काय आहे? तर भरपूर फायदा होणे. उकळ पांढरे होणे म्हणजेच काय? तर भरपूर फायदा होणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अवाक्ष न काढणे. अवाक्ष न काढणे याचा अर्थ काय आहे? तर अवाक्ष न काढणे याचा अर्थ काय आहे? एकही शब्द न बोलणे. अवाक्ष न काढणे याचा अर्थ काय आहे? तर एकही शब्द न बोलणे म्हणजेच अवाक्ष न काढणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ज्याला शत्रू नाही अशा शब्दसमूहाबद्दल एक त्यालाच अजाद शत्रू असं म्हटलं जातं. ज्याला शत्रू नाही असा कोण आहे? तर अजाद शत्रू आपल्याला या ठिकाणी त्याचा
योग्य अर्थ असलेला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे दररोज प्रसिद्ध होणारे काय आहेत. दैनिक हे आपल्याला दररोज प्रसिद्ध होणारं काय असतं. दैनिक हे आपल्याला दररोज प्रसिद्ध होणारं दैनिक हे असतं. दैनिक वर्तमानपत्र नाम सर्वनाम आणि लिंग हे आपल्याला दिसून येतो. दररोज प्रसिद्ध होणारं काय आहे तर दैनिक हे दररोज प्रसिद्ध होणारं आपल्याला असून येतो. यानंतर आहे मुलगा. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय आहे. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय आहे तर मुले हे आपल्याला या ठिकाणी अनेक वचन असलेलं सांगता येईल. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय आहे तर मुले हे अनेक वचन असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शाळा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखायचं आहे तर शाळा या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंग रूप ओळखायचं आहे तर ती शाळा हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शाळा या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे तर ती शाळा हे आपल्याला त्याचं उत्तर येतं. पुस्तके या शब्दाचं एक वचन सांगायचं आहे. पुस्तके या शब्दाचं एक वचन काय आहे तर पुस्तक. पुस्तके याचं एक वचन आहे पुस्तक हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे तर कवयित्री. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे तर कवयित्री. या ठिकाणी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. वाघ शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणता आहे तर वाघीण. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणता आहे तर वाघीण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मी शाळेत जातो यातील सर्वनाम कोणता आहे. मी शाळेत जातो यातील सर्वनाम कोणता आहे तर मी हे सर्वनाम असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मी शाळेत जातो यातील सर्वनाम कोणते आहे तर मी हे सर्वनाम असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शहाणपण हे कोणत्या प्रकारचं नाम आहे तर शहाणपण हे कोणत्या प्रकारचं नाम आहे तर भाववाचक नाम या प्रकारामध्ये आपल्याला आलेलं दिसून येतो. शहाणपण हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर भाववाचक नाम या प्रकारामध्ये येताना दिसून येतो. तो सर्वनाम. तो या शब्दाचा सर्वनामाचे अनेक वचन काय आहे तर ते. तर तो या शब्दाचे सर्वनामाचे अनेक वचन काय आहे तर ते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे सूर्य प्लस उदय. सूर्य प्लस उदय या शब्दाची संधी काय होईल तर सूर्योदय ह्या आपल्या प्रकारचे सांगता येईल. सूर्य प्लस उदय या शब्दाची संधी काय आहे तर सूर्योदय हे आपल्याला या शब्दाची संधी सांगता येईल. मी आंबा खाल्ला या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. मी आंबा खाल्ला या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर भूतकाळाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मी आंबा खाल्ला हे आपल्याला म्हणजे क्रिया इथं काय झालेली होऊन गेलेली आहे त्यामुळे हे भूतकाळाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे राम अभ्यास करतो. राम अभ्यास करतो या वाक्याचा काळ कोणता आहे तर राम अभ्यास करतो या वाक्याचा काळ कोणता आहे तर वर्तमान काळाचं हे वाक्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. राम अभ्यास करतो या वाक्याचा काळ कोणता आहे तर हे वर्तमान काळाचं वाक्य असलेलं आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी अभ्यास करेल या वाक्याचा काळ कोणता आहे. विद्यार्थी अभ्यास करेल या वाक्याचा काळ कोणता आहे तर भविष्य काळाचं उदाहरण असलेलं या आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी अभ्यास करेल म्हणजे की भविष्य काळाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. गजानन या शब्दाचा विग्रह करा. गजानन या शब्दाचा विग्रह करायचा आहे तर गज प्लस आनन हे आपल्याला विग्रह असलेला दिसून येतो. गजानन या शब्दाचा विग्रह करत असताना गज प्लस आनन हे आपल्याला या शब्दाचा विग्रह करताना दिसून येतो. त्यानंतर आहे मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत तर पारंपरिक भाषेमध्ये 48 आपल्याला वर्ण असलेले दिसून येतात. मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत सजातीय स्वर असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर सजातीय स्वरूपाचे आपल्याला स्वर असलेले या ठिकाणी सांगता येईल. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर आशीर्वाद आपल्याला हे शब्द शुद्ध सांगता येतील. आशीर्वाद हे शीला दुसरी वेलांटी असलेली आपल्याला हे शुद्ध शब्द असलेला या ठिकाणी सांगता येईल. आशीर्वाद हे होय. त्यानंतर आहे प्रथम विभक्तीचा प्रत्यय कोणता.
या ठिकाणी प्रथम विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे तर प्रयत्न प्रत्यय नाहीये, तर प्रथम विभक्तीला प्रत्यय आपल्याला नसलेला दिसून येतो. प्रथम विभक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागत नसलेला दिसून येतो. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे तर द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, सला ते सलाना. सला ते सलाना हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. सला ते सलाना हे आपल्याला द्वितीय विभक्तीचे प्रत्यय असलेले या ठिकाणी सांगता येतील. पंचम विभक्तीचे मुख्य कार्यकार्थ कोणता आहे? पंचम विभक्तीचा मुख्य कार्यार्थ कोणता आहे तर अपादन. अपादान हे आपल्याला पंचमी विभक्तीचा मुख्य अर्थ असलेला या ठिकाणी सांगता येईल. पंचमाचा अपादान हे आपल्याला योग्य अर्थ सांगता येईल. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर हळूहळू हे कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर अभ्यस्त शब्द असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हळूहळू हे शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर अभ्यस्त शब्द. या प्रकारामध्ये हळूहळू हा शब्द आपल्याला मोडताना दिसून येतो. हळूहळू हा शब्द अभ्यस्त या प्रकारामध्ये मोडताना दिसून येतो. यानंतर आहे देव या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? देव या शब्दाचे सामान्य रूप काय होईल तर देवा हे आपल्याला सामान्य रूप असलेलं दिसून येतो. देव या शब्दाचे सामान्य रूप काय होईल तर देवा हे होईल. आता मराठी भाषेची लिपी कोणती आहे तर मराठी भाषेची लिपी कोणती आहे तर देवनागरी ही आपल्याला मराठी भाषेची लिपी असलेली सांगता येईल. देवनागरी ही लिपी मराठी भाषेची असलेली या ठिकाणी सांगता येईल. शब्दाच्या एकूण जाती किती आहे तर शब्दाच्या एकूण 8 जाती असलेले आपल्याला सांगता येतील. शब्दाच्या एकूण किती जाती आहेत तर 8 जाती आपल्याला असलेल्या या ठिकाणी शब्दाच्या सांगता येतील. ज्या शब्दाबद्दल तोच ज्या शब्दात बदल होतो त्यांना काय म्हणतात? ज्या शब्दामध्ये बदल होतो त्यांना काय म्हणतात तर त्या शब्दांना विकारी शब्द असं म्हटलं जातं. ज्या शब्दामध्ये बदल होतो त्या शब्दांना काय म्हटले जाते तर विकारी शब्द असं त्या शब्दांना विकारी शब्द असं म्हटलं जातं. ज्या शब्दामध्ये बदल होतो त्यांना विकारी शब्द या प्रकारामध्ये म्हटले जाते. क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर क्रियाविशेषण असे म्हटले जाते. क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटले जाते तर क्रियाविशेषण असे म्हटले जाते. क्रियाविशेषण आपल्याला हे सांगता येतील. अरे रे फार वाईट झाले. अरे रे फार वाईट झाले या शब्दातील केवळ प्रयोग अव्यय कोणता आहे तर अरे रे. अरे रे हे आपल्याला केवळ प्रयोगाचं अव्यय असलेलं सांगता येतील. अरे रे रे फार वाईट झाले यातील केवळ प्रयोगाचं अव्यय असलेलं आपल्याला हे सांगता येतील. अरे रे हे आपल्याला केवळ प्रयोग अवयव असलेलं सांगता येतील. सुंदर हे आहे. हे काय आहे तर सुंदर हे काय आहे तर सुंदर हे विशेषण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सुंदर हे काय आहे तर हे आपल्याला विशेषण लागलेलं दिसून येतो. सुंदर हे विशेषण आहे आपल्याला या प्रकारामध्ये सांगता येतील. पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर पाणी हे कोणत्या प्रकारचे नाव आहे तर सामान्य नाम असलेलं आपल्याला दिसून येतो. पदार्थवाचक नामा प्रकारामध्ये दिसलेलं हे दिसून येतो. पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत सामान्य नाम आपल्याला असलेलं या ठिकाणी सांगता येईल. सामान्य नाम म्हणजेच पदार्थवाचक नाम हे आपल्याला सांगता येतील. आईने मुलाला मारले. आईने मुलाला मारले यातील प्रयोग ओळखायचा आहे तर हे भावे प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आईने मुलाला मारले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर हे भावे प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. राम रावणाला मारला. राम रावणाला मारतो. राम रावणाला मारतो यातील कर्ता कोण आहे तर राम हा कर्ता असलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. राम रावणाला मारतो या वाक्यातील कर्ता आपल्याला सांगायचा आहे तर राम हा आपल्याला या ठिकाणी कर्ता असलेला दिसून येतो. यानंतर आहे समुद्र. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर रत्नाकर किंवा सागर हे आपल्याला समानार्थी शब्द असलेले दिसून येतात. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर रत्नाकर किंवा सागर हे आपल्याला समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द असलेले सांगता येतील. लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर मोठा हे आपल्याला
विरुद्धार्थी शब्द असलेला सांगता येतील. लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर मोठा हे असलेला दिसून येतो. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर हार मानणे. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर हार मानणे हे आपल्याला दिसून येतो. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर हार मानणे हे आहे असल्याला दिसून येतो. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो तर 27 फेब्रुवारी दिवशी, या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाताना दिसून येतो.